13 अधिक 7 गुणिले 5 वजा 24 भागिले 3 बरोबर किती? अगदी सोपी आहे, काहीही अवघड नाही. याच्यामध्ये काय करायचं? पहिल्यांदा हे जे कंस आहेत हे सोडून घ्यायचे बरोबर. मग या ठिकाणी बघा 13 अधिक, आता 7 5 35 होतात म्हणून या ठिकाणी 35 लिहून घेतलं, वजा 24 भागिले 3 8 त्रिक 24 म्हणजे 8 आलं या ठिकाणी. मग आता या ठिकाणी अधिकची क्रिया आहे, इकडे वजाबाकीची क्रिया आहे. सर्वात अगोदर बेरीज करून घेऊ, त्याच्यानंतर वजाबाकी करून घेऊ. मग या ठिकाणी 3 आणि 5 मिळून होतात 8, 3 आणि 1 होतात 4, म्हणजे 13 अधिक 35 बरोबर झाले 48 आणि वजा 8 आलं. 48 मधून जर 8 गेले तर खाली राहतात 40 आणि 40 हे उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आहे. आता बघा 27 अधिक 13 गुणिले 4 अधिक 16 भागिले 2 वजा 29 बरोबर किती? अगदी सोपी आहे, काही नाही. कंचे भागोबेव कसं करायचं? कंचे भागोबेव. आता हे जरी सूत्र असलं तरीही याचा क्रम व्यवस्थित लक्षात ठेवायचा. सगळ्यात अगोदर काय करायचं? कण म्हणजे कंस सोडून घ्यायचा, कंस सोडून घ्यायचा. ठीक आहे. मग कंस कोणकोणता आहे? या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे. मग बघा 27 अधिक या ठिकाणी 13 गुणिले 4 13 चौक 52 केलं, या ठिकाणी 52. त्याच्यानंतर अधिक हा एक कंस सोडून घेऊया, 16 भागिले 2 आहे. मग या ठिकाणी 2 8 16 म्हणजे या ठिकाणी 8 आलेला आहे, वजा 29. आता याच्यानंतर याच्यामध्ये कोणकोणत्या क्रिया आहेत? अधिक आहे, अधिक आहे, वजाबाकी आहे. मग ज्या ज्या वेळेला आपल्याला अधिक, बेरीज आणि वजाबाकी सांगितले, मग ही क्रिया सोडवत असताना काय करायचं? बेरीज आणि वजाबाकी ही क्रिया डाव्या बाजूनं ज्या क्रमांकानं येईल त्या क्रमांकानं आपल्याला सोडवायची आहे. समजा अगोदर जर बेरीज आली नंतर वजाबाकी आली तर अशाच प्रकारे सोडवायची आहे. किंवा समजा जर तुमची क्रिया जी आहे ही अगोदर वजाबाकी आली नंतर बेरीज आली तरीही याच क्रमानं ती काय करायची आहे? सोडवायची. ठीक आहे. त्याचबरोबर गुणाकार असेल किंवा भागाकार असेल, गुणाकार किंवा भागाकार आहे, या क्रिया सुद्धा ज्या क्रमानं येणार आहेत, समजा अगोदर गुणाकार आलं नंतर भागाकार आलं तर आपल्याला काय करायचं आहे? अगोदर गुणाकार आणि नंतर भागाकार सोडवायचा आहे. किंवा अगोदर भागाकार क्रिया आली नंतर गुणाकार ही क्रिया आली तरी सुद्धा काय करायचं? अगोदर भागाकार आणि नंतर गुणाकार सोडवायचं. म्हणजे डाव्या बाजूने जी क्रिया असेल या दोन्ही पैकी बरं का ती पहिल्यांदा सोडवायची. ठीक आहे. आता या ठिकाणी अधिक आहे, मग बघा 7 आणि 2 होतात 9, 5 आणि 2 7 अधिक 8 वजा 29. मग या ठिकाणी बघा काय करायचं आहे? 79 अधिक 8 किती होतात? 8 8 8 2 16 म्हणजे या ठिकाणी 17 7 हातचा आला 1 87 वजा 29. या ठिकाणी सोडून 17 मधून 9 गेले, किती राहिले? 8 राहिले आणि 7 मधून 2 गेले, राहिले 5. म्हणजे याचं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे 58. कसं आलं? पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी दिसतो आहे. 56 वजा मध्ये 24 भागिले 4 अधिक कंसामध्ये 5 गुणिले 3 बरोबर किती? एकदम सोपी आहे. ठीक आहे. काय करायचं? पहिल्यांदा कंस सोडून घ्यायचे. मग कंस सोडून घेत असताना हा एक कंस आहे, हा एक कंस आहे, मग बरोबर 56. आता या ठिकाणी 24 भागिले 4 आहे, मग या ठिकाणी 4 सक्क 24 म्हणजे 6 आलं, वजा चिन्ह जशास तसं 6 आलं. याच्यानंतर अधिक हा इथला कंस बघा 5 त्रिक 15 आलेला आहे. आता या ठिकाणी काय आहे? पहिल्यांदा वजाबाकीची क्रिया आहे, त्याच्यानंतर बेरजेची क्रिया आहे. तुम्हाला काय सांगितलं की वजा आणि बेरीज किंवा बेरीज आणि वजा याच्यापैकी जी क्रिया अगोदर येईल ती करायची. मग इथं कोणती क्रिया आलेली आहे? इथं वजा आलेली आहे, मग 56 मधून 6 गेले, खाली उरले 50 अधिक 15. मग 50 आणि 15 मिळून होतात 65 आणि 65 हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर काय बघा 100 वजा 80 भागिले 5 गुणिले 4 अधिक 14 बरोबर 50 आलेला आहे. या पदावलीतील 100 वजा 80 असा कंस घातला तर उत्तर कितीने कमी होईल? सोपं उत्तर आहे, सोपं उत्तर आहे. बघा आता कसं करायचं?
इथं उत्तर किती दिलेलं आहे तुम्हाला? 50 दिलेलं आहे. म्हणजे याचं सर्वांचं उत्तर 50 आलेलं आहे. हे बरोबर आहे. त्याच्यानंतर आता या ठिकाणी कंस घालून आपण ही पदावली सोडून बघूयात. मग बघा इथं 100 वजा 80 याला कंस केला भागिले 5 गुणिले 4 अधिक 14 ही पदावली सोडवून बघायची. ठीक आहे. मग याच्यामध्ये 100 आणि 80 हा कंस आहे. कंस असल्यामुळे पहिल्यांदा हा सोडून घ्यायचा. 100 वजा 80 होतात 20 भागिले 5 गुणिले 4 अधिक 14. आता हे सोडून घेऊयात. बघा 20 आणि 5 यांचा भागाकार केला आणि भागाकार होतो 4 पंचे 20 म्हणजे 4 आलं गुणिले 4 अधिक 14. मग परत गुणाकाराची क्रिया करून घेऊयात. 4 चोक 16 अधिक 14 बरोबर आलं 30. मग आता हे ज्या वेळेला कंस घालूत त्यावेळेला 30 उत्तर येतं. परंतु या ठिकाणी काय विचारलंय की अशा प्रकारचा कंस घातला तर उत्तर कितीने कमी येईल? कमी येईल. मग याचं उत्तर किती दिलेलं आहे? बघा इथं दिलेलं आहे 50 आणि आपला आताचं उत्तर जे आलेलं आहे ते आलेलं आहे 30. मग हे काय करावं लागेल? याच्यातून वजा करावं लागेल आणि वजा केल्यानंतर 50 मधून 30 गेले खाली किती उरतात? 20 उरतात. मग याचं उत्तर जे आलं ते आलेलं आहे 20 आणि 20 हा पर्याय कुठं आलेला आहे? पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आलेला आहे. 13 अधिक 7 वजा 8 अधिक 2 बरोबर 3 प्लस यम. तर यम बरोबर किती? एक सगळ्यात अगोदर काय केलं आपण? या ठिकाणी 13 अधिक 7 याची बेरीज करून घेतली. ती आली 20 आली. त्याच्यानंतर वजा 8 अधिक 2. त्याच्यानंतर 20 मधून 8 गेले राहिले 12 अधिक 2. 12 आणि 2 होतात 14. मग आता इथं किती आहे? 3 आहे. 3 मध्ये किती मिळवलं म्हणजे उत्तर 14 येणार आहे. मग काय करायचं? हे यम एका बाजूला ठेवलं की हे जे 14 आहे या 14 मधून हे 3 काय करायचे? वजा करायचे. बरोबर. मग यम बरोबर किती आलं? 14 मधून 3 गेले राहिले 11 हे याचं उत्तर आलेलं आहे आणि 11 हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी. आता बघा 150 अधिक 50 भागिले 10 गुणिले 5 बरोबर 500 वजा y. तर y बरोबर किती? आपल्याला या ठिकाणी y ची किंमत काढायची. याच्या अगोदर जे उदाहरण सोडवलं होतं अगदी तशाच प्रकारचं हे उदाहरण आहे. मग इथं काय करायचं? सगळ्यात अगोदर बघा कंस सोडून घ्यायचा आहे. बरोबर आहे. मग या ठिकाणी बरोबर 150 अधिक आता कंस सोडून घेऊ. बघा 50 ला जर 10 न भागलं 10 1 10 10 5 50 म्हणजे कंसच्या ठिकाणी किती आलेला आहे? 5 आलेला आहे. पुन्हा गुणिले 5. बरोबर. इथून एवढी पदावली आपल्याला पहिले सोडून घ्यायची. ठीक आहे. किंवा याच्या पुढेच आपण 500 वजा y करू. ठीक आहे. ठीक आहे. मग आता बघा 150 अधिक 5 गुणिले 5 म्हणजे या ठिकाणी गुणाकाराची क्रिया असल्यामुळं 5 आणि 5 यांचा गुणाकार करून घेऊ. तो किती येतो? 25 येतो. मग 150 अधिक या दोन्हीचा गुणाकार आला 25 बरोबर 500 वजा y. बरोबर. आता इथं बघा याचा आला 175 बरोबर 500 वजा y. आपल्याला किंमत कशाची काढायची आहे? y ची काढायची. म्हणून काय केलं आपण? हे जे y आहे या बरोबर चिन्हाच्या इकडे घेतलं. हे झालं अधिक y वजा y. बरोबर. मग इथं 500 हे चिन्ह इकडे घेतलं 500 जशाच तसं लिहिलं. मग 175 इकडे जे अधिक मध्ये आहे ते इकडे कशात जाईल? वजा बाकी मध्ये जाणार आहे. मग y बरोबर 500 मधून 175 घालवायचे. बघा 10 मधून 5 गेले राहिले 5. त्याच्यानंतर 9 मधून 7 गेले राहिले 2 आणि 4 मधून 1 गेला राहिले 3 म्हणजे y बरोबर याची किंमत जी आहे ती येते 325 आणि 325 हे जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय.